क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोल्यातील प्रसिद्ध सिटी हॉस्पिटलला भीषण आग, रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी धावपळ, जीवितहानी टळली। अकोला आज दुपारी अकोला येथील अत्यंत गजबजलेल्या रामदासपेठ परिसरातील प्रसिद्ध सिटी हॉस्पिटलला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमुळे रुग्णालयात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली। मात्र रुग्णालय प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे सर्व रुग्णांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात यश आले असून मोठी जीवितहानी टळली आहे। अतिदक्षता विभागातील रुग्णांना प्राधान्य। दुपारच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीतून अचानक धुराचे लोट निघताना दिसले। काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। आग लागली तेव्हा रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण उपचार घेत होते। अग्निशमन जवान आणि स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरच्या सहाय्याने तातडीने बाहेर काढले। काही रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरसह सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले। नातेवाईकांची घटनास्थळी गर्दी। आगीची बातमी शहरात पसरताच रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी सिटी हॉस्पिटल बाहेर प्रचंड गर्दी केली होती। परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। सुदैवाने या घटनेत कोणीही होरपळले नाही, परंतु रुग्णालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। किती आहे तो इंजर्ड आहे? साधारण 1:15 वाजेच्या दरम्यान जे आपलं सिटी हॉस्पिटल आहे याला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली। रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्यांचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ धाव घेतली। त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहे, महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क करून त्यांचे वाहन तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आले। तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं असं दिसतंय। मी स्वतः स्पॉट व्हिजिट केला होता। तिथे एसी जी आहे तर एसीच्या काही वायरिंग मध्ये स्पार्कल होऊन त्याचं रूपांतर थोडंसं आगीमध्ये झालं आणि त्याचा धूर झाला। तर त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये धूर झाल्यामुळे थोडं सफोकेशनचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु संपूर्ण जे 18 पेशंट आतमध्ये होते, संपूर्ण 18 पेशंट सुखरूप आहेत। त्यांना निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे आगीचं मेन कारण आहे तर MSCB डिपार्टमेंटशी संबंधित असून त्याबाबतचा त्यांच्याकडून आम्ही अहवाल तपासादरम्यान हस्तगत करू। आता या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये पॅनिक होण्यासारखी कुठली सिच्युएशन नाही सध्या। नाही, याच्यात जखमी असल्याबाबतची कुठली आता माहिती नाही। संपूर्ण रुग्ण जे 18 रुग्ण होते आणि ते संपूर्ण व्यवस्थित त्यांना सुखरूप शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सर, एवढा क्रिटिकल हॉस्पिटल आहे पण या ठिकाणी त्यांना आपत्कालीन कुठले दरवाजा दिलेला आहे? एकच दरवाजा, त्यामुळे खूप धावपळ या ठिकाणी उडाली। हा संबंधित विभागाचा विषय असून त्याबाबत तपासामध्ये आपण या संपूर्ण गोष्टी घेऊ। धन्यवाद। नाही, आग झाली एसी पाशी काहीतरी शॉर्ट सर्किट झालेला आहे। ऍक्च्युली संपूर्ण लाईन बंद होती सिटी हॉस्पिटल, काम चालू असल्यामुळे। मग तरी पण तो करंट इथे कसा आला ते शोधावा लागेल। पण एसीचे ते शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यातून सगळं धूर झाला। तिथे टोटल 18 पेशंट होते, म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी एकच होता। पण बाकी पण हॉस्पिटलचे पेशंट आपण केअर हॉस्पिटल शिफ्ट केले, दयाशंती हॉस्पिटल शिफ्ट केले आणि जीविताची कुठली हानी झाली नाही। सुदैवाने भगवंताच्या कृपेने काहीच झालं नाही। संपूर्ण इमारतीत किती पेशंट होते? संपूर्ण 18 पेशंट, त्यामुळे तसं काही झालं नाही। आणि ताबडतोब पेशंट 10 मिनिटाच्या शिफ्ट झालं। हॉस्पिटलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी कोणी पण पळून गेलं नाही। सगळ्यांनी मोठ्या मेहनतीने सगळे शिफ्ट केले। ॲम्ब्युलन्स आल्या, त्यांनी कॉपरेशन केलं आणि सगळं आटोक्यात आलं। फक्त एका खोलीला लागले, म्हणजे तिची हे आहे HDU जे आहे त्याला तिथे बाकी नाही लागले। पण तरी पण आपण सगळे पेशंट शिफ्ट करून टाकले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।